नमस्कार. मकर संक्रांती आणि मौनी अमावस्या या आठवड्यातले दिनविशेष. मकर संक्रांतीबद्दल पहिले माहिती घेऊ, मग मौनी अमावस्या आणि मग थोडंसं हंसगीता. आपण सेकंड लास्ट पार्टमध्ये जातोय आणि लास्ट पार्ट पुढच्या वेळेला असणार आहे हंसगीतेचा. तर मकर संक्रांती, मकर म्हणजे मकर राशी आणि संक्रांती म्हणजे संक्रमण. तर सूर्याचं संक्रमण मकर राशीत येतं. मग आधी कुठली रास असते? धनु रास असते. त्याच्या राशी आहेत 12, त्या राशीतून जो सूर्य आक्रमण करत असतो तर तो आता संक्रमण करता करता सॅजिटेरियस पासून कॅप्रिकॉन मध्ये येतो मकर राशीत. त्याच्यावरून पुराणात कथा की सूर्यदेव आणि शनीचं वितुष्ट, शनिदेव सूर्यदेवाचा मुलगा, आणि ते जे वितुष्ट असतं ते मकर राशीत सूर्यदेव प्रवेश करतो. मकर रास म्हणजे शनीची रास, आणि त्या राशीत प्रवेश करतो म्हणजे शनिदेवाच्या घरी वडील येतात आणि त्यांच्यातलं वितुष्ट संपतं. म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते. दुसरं, महाभारतात भीष्म पितामहांना इच्छा मृत्यूचा वर असतो. शरपंजरीवर ते झोपलेले असतात, पण तेव्हा ते इच्छा मृत्यू सगळं काही ठीक होतंय ना हे खात्री करून त्यांना जायचं असतं. आणि त्याच्यामागे दुसरं कारण असं सांगितलं जातं की दक्षिणायनात जेव्हा तुम्ही प्राण सोडता तेव्हा त्याला सद्गती तेवढी चांगली मिळत नाही असं मानलं जातं. मग उत्तरायण सुरू झालं कधी 21 डिसेंबर नंतर, आणि मग संक्रांतीच्या दिवशी भीष्म पितामहांनी महाभारतातला सगळा रिझल्ट त्यांच्या लक्षात आला की आता काय घडलंय काय नाही. मग ते सल्ला देतात, शिकवतात युधिष्ठिराला, आणि मग ते आपला प्राणत्याग करतात या दिवशी. विष्णूंनी बऱ्याच असुरांना मारून त्यांची मुंडकी मंदार पर्वताखालती गाडली गेली. हा मंदार पर्वत काय आहे तर बिहारमध्ये एक छोटीशी टेकडी आहे, त्याला मंदार पर्वत असं म्हणतात, पण पुराणात त्याचं फार महत्व आपण ऐकतो. तर संक्रांती देवी हिने देखील शंकरासूर नावाचा जो राक्षस होता त्याला या दिवशी मारलं, म्हणून चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून संक्रांती साजरी केली जाते. आणि शेवटची गोष्ट, भगीरथाने जी गंगा पृथ्वीवर आणली ती या दिवशी समुद्राला मिळाली. गंगासागर तिकडे लेक तयार झाला, म्हणून गंगासागरात लोक गंगासागर मेळा त्याच्या आजूबाजूला दरवर्षी होतो. तर संक्रांतीचे दिवस आहे तो 14 जानेवारी 15 जानेवारी असतो. 15 जानेवारी लीप इयर मध्ये, बाकीच्या दिवशी 14 जानेवारीला. आणि बऱ्याच ठिकाणी उत्तर भारतामध्ये लोहरी म्हणून असतो, तो संक्रांतीचा आदला दिवस असतो. दुसरा दिवस संक्रांत म्हणजे भोगी मानला जातो. त्या दिवशी हळदी कुंकू वगैरे असतं, सूर्यदेवाची पूजा केली जाते. कृष्णा, कावेरी, गोदावरी, गंगासागर इकडे काय म्हणतात ते स्नान करून सूर्याला अर्पण केलं जातं, कारण का सूर्यदेव इकडे मकर राशीत आलेला असतो म्हणून. दुसरा जो दिवस आहे त्याला साऊथ इंडियामध्ये पेडा पाडुंग असं म्हणतात, तेव्हा सूर्याची वर्शिप केली जाते. आणि तिसऱ्या दिवसाला सानुमा म्हणतात, जेव्हा तुमचे गाय बैल जे असतात ती तुमची काय म्हणतात ते पशु त्यांची पूजा केली जाते. आंध्रमध्ये, कोस्टल आंध्रमध्ये कोंबड्याच्या फाईट्स तेव्हा भरपूर होतात, किंवा बैलांच्या देखील झुंजी तेव्हा लावल्या जातात. ते आता ऍक्च्युली बंद करण्यात येते बऱ्याच प्रमाणात, पण पूर्वी काय व्हायचं ते सांगतोय. आणि त्यांना चांगलं केळी बिळी चांगला आहार नैवेद्य म्हणून चांगलं खाणं दिलं जातं पशूंना, जसं आपल्या बैल पोळ्याला दिलं जातं. चौथा जो दिवस आहे त्याला मुकानुमा असं म्हणतात, आणि तेव्हा फॅमिली रियुनियन, सगळे नातेवाईक पूर्वीचे एकमेकांना भेटतात वगैरे, असं संक्रांतीचे 4 दिवस मानले जातात. तर तिळगुळ जे आहे त्याचं महत्व काय सांगितलंय सायंटिफिकली की तीळ आणि गुळ हे परस्पर खूप भिन्न असले तरी एकत्र गुण्या गोविंदाने राहतात. तसे आपल्यात काय काय मतभेद असतील तरी एकत्र गुण्या गोविंदाने आपण राहणं गरजेचं आहे. आणि हा सायंटिफिक भाग जो आहे तो प्रॅक्टिकल भागाशी कसा जोडला तर सुगीचे दिवस, विंटर जे पीक असतं थंडीतलं पीक, रब्बी आणि खरीप मधलं, तर ते विंटर पीक जे असतं ते ऑलमोस्ट शेतातली कामं संपलेली असतात. शेतकरी जरा मोकळा असतो तेव्हा हा संक्रांतीचा दिवस असतो, जेव्हा काळे कपडे घातले जातात. महत्वाची गोष्ट, हे तिळगुळ जे आहे ह्याच्यावरती परवाच एक विनोद वाचला मी. वर्षभर चायनीज खाऊन लोक चायनीज बोलत नाहीत, एक दिवस तिळगुळ खाऊन गोड कसे बोलणार. तर आपण प्रयत्न करूया रोज गोड बोलायचं. तिळगुळ्याच्या दिवशी ते अजून आपण वाढवूया.
आता येऊया आणि पतंग उडवण्याचं. पतंग उडवण्याबद्दल बराच मी शोध घेतला. ते देवांना काय म्हणतात ते आदरांजली म्हणून पतंग तो देवाच्या जवळ जातो वगैरे. आणि काही ठिकाणी असं पण म्हटलंय की देव देवा झोपेतून उठले. आता ते बरेच 6 महिने झोपलेले असतात, मग उठतात, मग असुरांना मारतात, मग परत झोपतात. मग देवांना काय म्हणतात ते सेलिब्रेशन करण्यासाठी ते पतंग उडवले जातात. गुजरातमध्ये इतके पतंग उडवले जातात की बऱ्याच पक्ष्यांची हानी व्हायला लागली. मग सकाळ संध्याकाळ जेव्हा पक्षी अन्न घ्यायला किंवा घरट्याच्या बाहेर पडतात तेव्हा त्यांनी ॲनिमल वेलफेअरनी बर्ड्स फाउंडेशननी सांगितलं की तेव्हा पतंग उडवू नका, इतर वेळेला उडवा, जेणेकरून पक्षी मरणार नाही. कारण का तो मांजा जो असतो तो बराच धारदार वापरायचे, साधा धागा ते वापरायचे नाहीत, कारण का तिकडे पतंग थोड्या काटाकाटीमध्ये. आता ही लास्ट मौनी अमावस्या. आज आहे मौनी अमावस्या, म्हणजे काल रात्रीपासूनच. तर अमावस्या ही एक स्पिरिच्युअल साधनेसाठी चांगलं मानलं जातं. सगळ्यात चांगली अमावस्या जी आहे ती पुढची अमावस्या आहे, त्याला महाशिवरात्रीची अमावस्या आपण म्हणतो, आणि त्याच्या आदली रात्र. तर अमावस्येच्या दिवशी मुनी, आता मुनी आणि सायलेन्स हे 2 अर्थ त्याचे आहेत. तर पहिला अर्थ आहे मुनी आणि दुसरं अमा म्हणजे एकत्र आणि वस्या म्हणजे राहणं. म्हणजे एकत्र मुनी जेव्हा राहतात तेव्हा त्याला मौनी अमावस्या असं म्हणतात. आणि जे आपण सगळे पकडतो मौनी म्हणजे मौन, मौनता धारण करा सगळ्या विचारांनी पण, नुसतंच बोलण्यानी नाही. आणि हा जो दिवस आहे हा सायलेन्स मध्ये मौनात काढण्याचा दिवस मानला जातो. बऱ्याच ठिकाणी जेव्हा साधना करणारे असतात ते या दिवसापासून महाशिवरात्रीपर्यंत मौनात राहण्याचा प्रयत्न करतात आणि आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करतात. तर ही झाली मौनी अमावस्या. तर आता येऊया आपण हंसगीतेमध्ये. आज हंसगीतेमध्ये 3-4 चांगल्या गोष्टी आहेत, त्यामुळे सगळ्यांना इंटरेस्टिंग वाटेल. तर आपण रिव्हिजन पासून सुरुवात करू. काही नवीन आलेले आहेत त्यांनाही ते सोयीचं होईल. तर सत्व, रज आणि तम हे 3 गुण जे आहेत ते तुमच्या खऱ्या ओळखीचे नाही आहेत, ते मायेचे आहेत. त्यामुळे सत्व गुणांनी रजतम गुण काढा आणि शेवटी सत्व गुणही टाकून द्या, तेव्हा तुमची प्रगती होईल. सत्वगुण वाढला तर तुमच्या धर्मभावना वाढेल, भगवत भक्ती वाढेल. जसं म्हणतात सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती. मग सत्वगुण वाढवण्यासाठी काय करायला लागेल? सत्वगुण वाढवण्यासाठी तुम्ही काय वाचताय? सात्विक गोष्टी वाचताय, तुमच्या खऱ्या ओळखीच्या जवळ नेणाऱ्या गोष्टी वाचताय. तुम्ही काय खाताय? सात्विक खाणं. सात्विक खाणं भगवद्गीतेच्या एका अध्यायात खूप चांगलं दिलेलं आहे. आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाहा. ज्याने आयु वाढतं, सत्व वाढतं, प्रीती म्हणजे प्रेमाचे एकमेकात संबंध वाढतात, आयु सत्व बल वाढतं, आरोग्य वाढतं, सुख प्रीती विवर्धनाहा. सुख वाढतं, प्रीती वाढतं. आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाहा. रस्या स्निग्धा स्थिरा हृदया. म्हणजे ते रसाळ असावं, स्निग्ध असावं, स्थिर असावं आणि हृदयाला आनंददायक असावं, क्लेशकारक नसावं. त्याला सात्विक आहार असं म्हणतात. आहारा सात्विक प्रिया. तामस आणि राजस आहार हे 2 उरतात वेगळे. तर राजस म्हणजे काय? कटू, आम्ल, लवणा. जे कटू आहे, आम्ल आहे, पित्तकारक आहे, चायनीज, पावभाजी, पाणीपुरी, तोंडाला लगेच पाणी सुटणार आहे, चिंच. तर कटू, आम्ल, लवणा, अतिउष्ण, तीक्ष्ण, वृक्ष, विदाहीन. आता हे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिलेलं आहे. अतिउष्ण म्हणजे अतिशय गरम, गरमागरमच पाहिजे मला, त्याशिवाय चालणारच नाही. अतिउष्ण, तीक्ष्ण, ते कोल्हापुरी म्हणजे तडका लागलाच पाहिजे. ही मिरची नाहीच आहे. ती मिरची म्हणजे काय? परदेशात कोंबडी बिंबडीची एक डिश असते, पेरी पेरी, पेरी पेरी चिकन. आता हे पेरी पेरी म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये ती मिरची असते, ती एवढीशी मिरची असते, लवंगी मिरची टाईप, आणि ती प्रचंड तिखट असते. आणि ते म्हणजे अतिउष्ण, तीक्ष्ण, वृक्ष म्हणजे ड्राय, कोरडं आहे, विदाहीन, काही चवच नाहीये. अशा गोष्टी ज्या आहेत, आहारा राजसस्य इष्टा, त्याला राजस आहार म्हणतात. दुःख, शोक, अमय प्रदा. या राजस आहाराने काय होतं? दुःख, शोक, अमय म्हणजे तुमची तब्येत ढासळून जाते. तुम्ही हे वारंवार जर खात राहिलात तर तुमचं अल्सरेशन, बीपी, हार्टबीट्स वाढतील, तुमचे सांधे दुखायला लागतील, बऱ्याच गोष्टी होतील. त्यामुळे सात्विक आहार किती महत्वाचा. आणि तामसिक आहार म्हणजे काय? याता यातम, शिळं आहे, जुनं आहे.
यातायातम गतरसम, ज्याच्यातला रस निघून गेलेला आहे. यातायातम गतरसम पूतम पर्युषितम, म्हणजे जे खराब झालेलं आहे, वास येतोय त्याला आणि त्याच्यात काहीतरी दुसरे मिसळलेले आहेत, धूळ वगैरे बाकीच्या गोष्टी मिसळलेल्या आहेत. उच्छिष्टम, कोणीतरी अर्धवट टाकून गेलेलं आहे. किंवा अमेध्यम, ते चुकीच्या मनाने प्रवृत्तीने खाणं बनवलेलं आहे. ती बनवणारी व्यक्ती अशुद्ध मनाची आहे, त्याला तामस खाणं असं म्हणतात. तर हे झालं खाण्याबद्दल. दरवेळेला मी थोडं थोडं मॉडिफाय करून सांगतो, नवीन नवीन पॉईंट येतील ज्यांनी सुरुवातीला ऐकलं त्यांच्यासाठी. आगम आप प्रजा, म्हणजे तुमची संगती कोण आहे. तुमच्या संगतीत चांगले लोक असतील तर तुमचे सत्वगुण वाढतील, चुकीची लोक असतील तर तमगुण राजस गुण वाढायला लागतील. त्याच्याबद्दल आपण गौतम बुद्धांचं उदाहरण बघितलं होतं. अंगुलिमालच्या संगतीत आल्यावर, वाल्मिकी ऋषी नारदांच्या संगतीत आल्यावर आणि विवेकानंदांच्या संगतीत रॉक फेलियर आल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी किती दान धर्म सुरू केला. ती 3 उदाहरणं बघितली होती. देश, कुठल्या जागेत आहात, देवळात आहात, घरी आहात, लायब्ररीत आहात, का दारूच्या गुद्द्यावर आहात, का नको त्या ठिकाणी आहात. काल रात्री 3-3:30 वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत ब्रह्ममुहूर्त, सूर्योदयापासून तो सात्विक भाग झाला काळ, नंतर सूर्योदय ते सूर्यास्त राजसिक आणि सूर्यास्तानंतर तामसिक काळ. तर त्या काळात तुम्ही ज्या काळात जास्तीत जास्त जागे असाल तर तुमच्यातले सत्वगुण वाढायला मदत होतील. कर्म, तुम्ही जे काम करताय ते दुसऱ्यासाठी करत असाल तर सात्विक कर्म, स्वतः जगा दुसऱ्यांना जगू द्या राजसिक कर्म, आणि केवळ स्वतःसाठी किंवा स्वतःलाही छळा दुसऱ्यालाही छळा ते तामसिक कर्म झालं. मग तुम्ही जे ध्यान धारणा करताय, मंत्र करताय, जप करताय आणि जे संस्कार आहेत ते तुमच्या खऱ्या ओळखीच्या दिशेने जातात तेव्हा त्याला सात्विक म्हणतात. जेव्हा तुम्ही गिव्ह अँड टेक दुकानदारी करता तेव्हा त्याला राजसिक, कुठल्या फळाच्या अपेक्षेने करता तेव्हा, आणि जेव्हा दुसऱ्याला किंवा स्वतःला नुकसान पोचवण्यासाठी करता तेव्हा त्याला तामसिक असं म्हणतात. मग सात्विक गोष्टी वाढवल्याने तुमच्यातलं सत्वगुण वाढायला मदत होते आणि त्यातून तुमचं शुद्ध सत्व तयार होतं, म्हणजे तुमच्या खऱ्या ओळखीपर्यंत पोचतात आणि साधा सत्वगुण निघून जातो. जसं 2 बांबू एकमेकांवर घासले गेले, तिथे आग लागली वेणूच्या बनात, बांबूच्या बनात, आणि नंतर ज्या 2 बांबूमुळे ती आग लागली ते बांबू पण जळून खाक झाले. तसं सत्वगुण तुमच्या अंगातले वाढायला लागले, भगवत भक्ती वाढायला लागली की रजसगुण तमोगुण हटायला लागतात आणि शेवटी सत्वगुणही नाहीसे होतात आणि तुम्ही पलीकडे पोचता. तो उद्धव विचारतात श्रीकृष्णाला, उद्धव त्यांचे अनुयायी, उद्धव गीतेमधले, जेव्हा श्रीकृष्णाचं महानिर्वाणाची वेळ येते तेव्हा, की या विषय सुखांमध्ये शेवटी दुःख हे लिहिलेलं आहे तुम्हाला माहितीये, तरी मनुष्य हा या विषय सुखाच्या मागे कुत्र, गाढव आणि शेळीसारखा का मागे लागलेला आहे. किती लाथा मारल्या तरी कुत्र हाड दिसलं किंवा खाणं दिलं तर लाळ गोटत येतो. गाढविणी लाथा मारल्या तरी गाढव नाक फुटलं तरी गाढविणीच्या मागेच जातो. आणि पुढे कसाई खाण्यात आपली कत्तल होते दिसते तरी शेरी चारा खाणं काही सोडत नाही, नुसतं खातच बसते. ते एवढं पुढे दुःख असताना का बरं व्यक्ती असं करते. तर तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात अहम इति अन्यथा बुद्धी. हा जो अहम आहे इथेच आपला आजचा शेवट आहे. अहम वरतीच सगळं आजचं गोल आपलं फिरतंय. अहम वरतीच आपलं ऑलमोस्ट सगळं आजचं संपतंय. तर अहम इति अन्यथा बुद्धी प्रमत्तस्य यथावृत्ती. प्रमाद म्हणजे तमोगुणातून अहम भावना, मी कोणतरी वेगळा आहे अशी भावना निर्माण झाली की त्या अहम भावनेतून रजोगुण निर्माण होतात आणि रजोगुण झाले निर्माण की आपलं जे निष्पाप निराश मन असतं ते विकारात्मक होऊन जातं. त्याच्यात वेगवेगळ्या इच्छा निर्माण व्हायला लागतात आणि या रजोगोरामुळे वैकारिक मन होऊन जातं. मन वैकारिक होणं हे लहान बाळांचं जे निष्पाप मन आहे ते हळूहळू वैकारिक मन होतं. त्यामुळे रामदास स्वामी म्हणतात कुडी वाढे कुबुद्धी वाढे. तर कुबुद्धी म्हणजेच अहमिती अन्यथा बुद्धी, मी कोणतरी वेगळा आहे ही बुद्धी जेव्हा निर्माण होते तमोगुणातून तेव्हा मन वैकारिक होतं, रजोगुण त्याच्यातून तयार होतात. मग तुम्ही वेगवेगळ्या इच्छांना जुंपले जाता. तुम्हाला माहिती तुम्ही खड्ड्यात पडणार तरी देखील तुम्ही ती कामं करतच राहता. मग याच्यातून बाहेर कसं पडायचं. जे विद्वान लोक आहेत ते त्यांच्या खऱ्या ओळखीशी एकनिष्ठ राहतात आणि याच्यातून बाहेर पडतात. कारण या सगळ्या विषय सुखात अनित्यता आहे, ते नंतर नाश पावणार आहे, टिकणार नाहीये. त्याच्यातून ती दोष दृष्टी निर्माण करतात म्हणजेच विवेक.
तर आपण पुढे विवेक म्हणून बघणार आहोत. जे 2 श्लोक आपण घेणार आहोत त्याच्यात विवेक म्हणजे काय, तर विवेक म्हणजे नित्य आणि अनित्य ह्याच्यातला फरक कळणं. जे सतत टिकणारं आहे ते नित्य, जे थोड्याच वेळ टिकणारे आणि नंतर नाश पावणारे, ज्याला आदी आहे, ज्याला अंत आहे, ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे, ते अनित्य आहे. तर हा जो फरक आपण सतत करू शकतो त्याला विवेक असं म्हणतात. मग अशा प्रमाणे उत्साहपणे कुठेही इकडे तिकडे न टळता माझ्यावर तुम्ही मन एकत्र करून ठेवा आणि हळूहळू हळूहळू श्वास आणि आसनांच्या कंट्रोलनी तुम्ही खऱ्या ओळखीपर्यंत पोहोचाल. तर हे जे माझे शिष्य होते, ब्रह्माचे 4 मानसपुत्र सनद, सनातन, सनद आणि सानद, तर या 4 मानसपुत्रांनी हा योग सांगितला. तो उद्धव विचारतो तुम्ही योग कसा सांगितला, ते म्हणाले मी जेव्हा हंसाच्या रूपात तिकडे गेलो तेव्हा त्यांना मी हा योग शिकवला आणि तो शिकून झाल्यावर मी अंतर्धान पावलो. मग पुढे जे भगवान हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्माचे जे 4 मानसपुत्र होते ते ब्रह्माला विचारतात की योगाची अंतिम गती काय, योगाचं पुढे काय होतं, आणि ते प्रश्न विचारतात श्रीकृष्णाला की गुणेषु आविशतेचे तो गुणा चेतसीच प्रभो, म्हणजे मन जे आहे आपलं मन या विषय सुखांमध्ये गुंतलेलं आहे आणि या विषय सुखाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मनात गुंतलेल्या आहेत. तर हे जे विषय सुखाच्या गोष्टी मनात अडकल्या आहेत आणि मन विषय सुखांमध्ये अडकलेलं आहे, हे सेपरेट कसं करायचं, हे बाजूला कसं करायचं, असा प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा श्रीकृष्ण पहिले त्यांना बेसिकच सुरुवात करतात की जर मी तू सगळे एकच आहोत, आपण कोणी वेगळे नाही आहोत, तर ह्याच्यात प्रश्न विचारणारा कोण आणि उत्तर देणारा कोण. तू प्रश्न विचारतोय त्याच्यात पुढे आहे काय, कथम अन्योन्यस आहे वस्तुनो यदि अनाना तत्वम, वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, ती जर एकच आहे त्याच्यात तू मी असं काही वेगळं नाहीये, तर तुम्ही कोण हा प्रश्न येतच नाही. मी कोण हे फार तर फार तुम्ही विचारू शकाल. मग पुढे श्रीकृष्ण सांगतात की सगळे जे जीव आहेत ते पंचमहाभूतांनी झालेले आहेत. त्या पंचमहाभूतांनी झालेला जर जीव आहे तर त्याच्यात तू वेगळा मी वेगळा ह्याला काही अर्थच नाहीये. सगळे एकच आहेत, फक्त पंचमहाभूतच त्यातले कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. आणि जर आपण एकच आहोत सगळे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, तर एकच असताना प्रश्न विचारणारा, उत्तर देणारा, बोलणं करणारा सगळंच जर एक आहे, तर कोण कोणाला विचारणार आणि कोण कोणाला उत्तर देणार, सगळंच एक आहे. त्यामुळे आपण हे बोलणं पण अनर्थक आहे. इथपर्यंत पहिले त्यांनी बेसिक क्लिअर केलं, पण तरी तुझा प्रश्नच आहे तर मी उत्तर देतो. काय उत्तर आहे, तर हे मायामुळे सगळं एकत्र झालेलं आहे. जीव जो आहे तो ही माया म्हणजे चित्त आणि गुण यांनी जीवाला देहत्व आलेलं आहे. सत्वम रजस तम इति गुणा प्रकृती संभवाहा. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतायत सत्व रज तम यांनी प्रकृती बनलेली आहे. प्रकृती म्हणजे मायारूपी प्रकृती, गुणमयी माया, त्यांनी प्रकृती, पुरुष आणि प्रकृती वेगवेगळे. सत्व रज तम इति गुणा प्रकृती संभवाहा निबद्धन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. हे 3 गुण या देहाला म्हणजे या पुरुषाला या देहात बांधून टाकतात मायेनी, भासात्मक रूपाने. तर हे जे बांधून टाकणं आहे त्याच्यातून तुला जर मुक्त व्हायचंय तर माझ्या ठिकाणी म्हणजे तुझ्या खऱ्या ओळखीच्या ठिकाणी तुझं मन स्थिर कर आणि मन आणि हे जे गुण आहे या दोघींचा त्याग करून टाक. या दोघांचा त्याग करून टाकला तर तू माझ्याशी राहशील. गुणेषु आविशतम चित्तम अभिक्षणम गुणसेवेया. चित्त जे आहे, मन जे आहे ते सारखं सारखं विषय सुखांकडे ओढ घेतं, त्याला परत परत उपभोग घ्यायचे असतात. गुणाश्च चित्त प्रभवा, आणि जे विषय सुखांच्या गोष्टी आहेत त्या मनावरती सारखा सारखा प्रभाव टाकत असतात. मग काय करावं, मद्रूपम माझ्याशी एकरूप हो, तुझ्या खऱ्या ओळखीशी एकरूप हो. उभयम, आणि या दोन्ही गोष्टी त्यागून टाक, त्याग कर त्याचा. आता या दोन्ही गोष्टी त्यागाचा तर तुमची खरी ओळख तुम्हाला कळली पाहिजे. मग गेल्या वेळेला आपण बघितलं होतं झोपेच्या जागेपणाच्या 3 अवस्था आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्त. जागे आहात, स्वप्नात आहात आणि गाढ झोपलेले आहात.
आणि या तिन्ही अवस्था असताना तुम्ही यापैकी कोणी आहात का? तर नाही. तुम्ही याच्यापेक्षा पलीकडे वेगळे तुर्य अवस्थेत साक्षी रूप आहात. तुम्ही जागे आहात हे तुम्हाला कळतं. झोपून उठल्यावर तुम्हाला कळतं तुम्ही झोपलेले होता, आणि स्वप्न असताना तुम्हाला कळतं स्वप्न बघितलं, किंवा गाढ झोप लागली, स्वप्न नाही. या तिन्ही अवस्थेत जो टिकलेला आहे तो साक्षी रूप तुमची खरी आहे. तर तासाम विलक्षणो जीव साक्षीत्वेन विनिश्चित. ते साक्षी रूपाने तुम्ही निश्चित करा तुमची खरी ओळख काय. तुम्ही हे कोणी नाही. जे आपण योग निद्रा करत होतो तेव्हा आपण साक्षी रूपाने या सगळ्या आपल्या गोष्टींकडे बघत होतो. मन बुद्धी अहंकार मी नाही, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभूत, सप्त धातू, सगळे षड रिपू, अर्थ मोक्ष, चार पुरुषार्थ, यापैकी मी कोणी नाही. तुमची खरी ओळख काय ही साक्षी रूपाने आपण बघत होतो. तर तेच सांगतायत साक्षी रूपाने बघ आणि या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही सोडून द्या, त्यात त्याग करून टाका. मयी तुर्ये स्थितो जय्या. हे आपण लास्ट गेल्या वेळेला बघितलं होतं की तुर्यामध्ये जो मी आहे, तुमची खरी ओळख आहे, तिथे तुम्ही थांबा. मयी तुर्ये स्थितो जय्यान म्हणजे त्याग करून टाका. त्यागत तत् गुणचेतसा म्हणजे विषय सुखाच्या गोष्टी आणि मन या गोष्टींचा त्याग करून टाका. अहंकारम, आता हे पुढचे 2-3 श्लोक आपण फक्त संबोधले. अहंकारम कृतम बंधम आत्मानम अर्थ विपर्यम. खरं बंध कुठे आहे? मय अहम था वै वयम था. अहंकारानेच ते बंधन निर्माण झालेलं आहे. आत्मानम अर्थ विपर्यम, त्याचा अर्थाचा अनर्थ होऊन जातो, मिनिंग कळून जात नाही, तुम्ही खरी ओळख विसरून जाता त्या अहंकारामुळे. विद्वान निर्विद्य, जो विद्वान आहे, ज्याला ही खरी ओळख कळली विवेकाने की हे मी नाहीये, हा अहंकार मला बंधनकारक ठरतोय, तो या सगळ्यांपासून दूर गेलेला आहे. संसार चिंता त्यांनी सोडून दिलेली आहे, कारण तो तुर्येमध्ये म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्तेपेक्षा दूर तिथे तो स्थिर आहे, हे त्यांनी पकडलेलं आहे. तर हा अहंकार कसा त्रासदायक असतो? तर आजची पहिली गोष्ट ऐकूया. एक मनुष्य असतो, त्याला समुद्राच्या इकडे बोटिंग करायला जायचं असतं. फार धाडसी मनुष्य असतो, फार उत्साही पण असतो, तरुण असतो. रात्रीची वेळ असते, अमावस्येची, मौनी अमावस्येची रात्र असते, चंद्र वगैरे नसतात, उजेड पण विशेष काही नाही, आणि ढग वारे असे जोरदार वाहत असतात. समुद्रावर तो असा जातो आणि एकटाच असतो. तो म्हणतो मला बोटिंग करायचंय. बऱ्याच बोटी अशा लागलेल्या असतात, त्यातली एक बोट तो घेऊन जाणार असतो. तिथे एक आजोबा असतो, तो म्हणतो काय लागलं तर मला हाक मार, मी लगेच तुझ्याशी येईन तुला मदतीला. तो म्हणतो ओके ओके. अशा लाटा किनाऱ्यावर जोरजोरात आदळत असतात. तो चढतो, एका बोटीत वल्ल घेतो आणि मारायला सुरुवात करतो. जोर जोरात वल्ली मारत असतो आणि अचानक एक लाट मोठी येते, त्याच्या नाका तोंडात पाणी जातो, तो असा पडतो बिडतो. परत वल्ल घेतो, जोर जोरात मारत असतो आणि इतके कष्ट घेऊन वाढत असतो की अगदी समुद्रच पार करून जाणार. आणि त्याला परत दुसरी लाट येते आणि जीव जायची वेळ येते. आता काही खरं नाही, आता कोणाचा धावा करणार? त्याला तो म्हातार बाबा आठवतो. तो म्हणतो म्हातार बाबा वाचवा. असं म्हटल्या म्हातार बाबाचा खांद्यावर हात पडतो. अरे ये इकडे. तो म्हणतो अरे तुम्ही इतक्यात कसे आले? मी तर एवढं वल्ल मारतोय. तो म्हणतो बेटा तू किनाऱ्यावरच आहे. हा दोर त्याला लावलेला जो आहे तो तू सोडलाच नाहीये. लाटा नुसत्या जातात, अंधारात तुला कळतच नाहीये तू कुठे आहे. थोडक्यात आपण अहंकाराचा दोर जपडून ठेवलेला आहे आणि हा संसार सागर पार करण्याची जी धडपड करतोय त्याच्यात आपली बोट काही पैल फिरायला लागत नाहीये. त्याच्याकरता अहंकाराचा दोर पहिले कापा. तसं विवेकानंद म्हणतात की तलवारनी ते निकृत्य, ज्ञान खडगेन निकृत्य, याच्यात तुम्ही मुक्त बना. तर हा दोर पहिले कापायला आपण शिकला पाहिजे अहंकाराचा. मैं अहम था वही वहम था असं जे म्हणतात तोच हा भाग आहे. तर तो अहंकार आपण तोडून गेला पाहिजे. तर हा अहंकार आणि ही अविद्या काय आहे ते ह्याच्यावरती आपण पुढचा बघूया. यावत नानार्थ दी पुंसू, म्हणजे मी वेगळं तुम्ही वेगळं, हे जी भीती आहे, हे जे ज्ञान आहे, याला अविद्या असं म्हणतात. अविद्या म्हणजे जे अनित्य आहे ते नित्य वाटायला लागतं, अनित्य आहे ते नित्य वाटायला लागतं, जे अपवित्र आहे ते पवित्र वाटायला लागतं, जे दुःख आहे ते सुख वाटायला लागतं. आपल्याला जे इथे सगळ्या गोष्टी आहेत त्या शेवटी दुःखात रूपांतर करणार आहेत, पण त्याच्यात आपण सुख शोधत असतो. ही अविद्या.
जे दुःख आहे ते सुख वाटायला लागतं. जे खरी तुमची ओळख नाहीये ती तुम्हाला खरी ओळख वाटायला लागते. तर पतंजली म्हणतात अनित्य अशुची दुःख अनात्मसु नित्य शुची सुख आत्मख्याते हे अविद्या. तर ही अविद्यापासून काय तयार होते? अस्मिता. अविद्येतून अहंकार निर्माण होतो, रॉंग नॉलेज मधून. अहंकार काय आहे? दृक्दर्शन शक्य हो एकात्मता. जे तुम्ही पाहिलं ते तुम्हाला स्वतः वाटायला लागतं. मी माझ्या शरीराकडे पाहायला लागलं आणि मी म्हटलं मी डॉक्टर केदार भिडे, झाला अहंकार शरीराचा. मी जर पाहिलं माझ्या मनाकडे, अरे मी आज आनंदी आहे, आज मी उत्साही आहे, आज मी दुःखी आहे, आज मी चिडलोय, अहंकार झाला मनाचा. आणि जेव्हा मी माझ्या बुद्धीकडे, अरे मी हुशार आहे, अरे आज मी एकदम फास्ट आहे, आज मी बरोबर आहे, हा अस्मिता झाली बुद्धीची. तर हे शरीर मन बुद्धी ह्यांनी जो तुमची रॉंग आयडेंटिफिकेशन होते तो हा अहंकार, ती अस्मिता. जेव्हा तुम्ही सुखाच्या मागे लागता आणि सुख मिळवायला लागता तेव्हा तुमच्या मागे हाव निर्माण होते, ग्रीड निर्माण होते आणि त्यांनी दुःख होतो. आणि जेव्हा तुमच्या वाट्याला दुःख येतं तेव्हा राग द्वेष आणि हिंसा निर्माण होते. म्हणजे सुखानुषयी राग, दुःखानुषयी द्वेष. या सगळ्या लाईक्स आणि डिसलाईक्स, आवडी आणि निवडीनी तुम्ही तुमची खोटी आयडेंटिटी बनवलेली आहे. मला हे आवडत नाही, मला ते चालत नाही. कुठेही तुम्ही प्रवासाला गेलात, इथे टॉयलेट बरोबर नाही, इथे कचरा आहे, इथे काय बघायचं, तिथे पैसे घेतात, इथे हा लुटतो, तिथे तो लुटतो. तुमच्या आवडी निवडीत चालू आहे. ह्याच्या उलट जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार काढून टाकलाय, तुम्ही बनता एक धार्मिक, काय म्हणतात त्याला, पिलग्रिम. पिलग्रिमला काय म्हणतात? यात्रेकरू. जेव्हा तुम्ही यात्रेकरू बनता, कुठेही ठेवा, कसंही ठेवा, एव्हरीथिंग इज ओके. आमच्या अटी आणि शर्ती नाही. कुठेही कुठल्याही वेळेला कसेही आम्ही आनंदातच राहतो, कारण आमची खरी ओळख ह्याच्यापासून वेगळी आहे आणि आमचा खरा उद्देशच वेगळा आहे. तो आयुष्याचा खरा आनंद घेतो जिथे आवडी निवडी राहत नाहीत तेव्हा. तर ही आवडी निवडी जाण्याची भीती केव्हा येते? तुम्ही न सोडता जेव्हा मृत्यू जवळ येतो, आणि त्याला अभिनिवेश असं म्हणतात. त्यामुळे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे 5 क्लेश म्हणून म्हटलेले आहेत पतंजलीनी योगसूत्रामध्ये. तर त्याच्यात ते अजून म्हणतात निर्माण चित्तानी अस्मिता मात्रात. मनात ज्या चित्तवृत्ती तयार होतात त्या अहंकाराने अस्मितेने तयार होतात. आणि योग चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्तींचा निरोध करणं ह्यालाच योग असं पतंजली म्हणतात. दुसरंच आहे अथयोग अनुशासनम योग चित्तवृत्ती निरोध. 196 सूत्रांपैकी दुसरंच सूत्र पतंजलीने सुरुवात केलेलं आहे. पुढे पतंजली म्हणतात स्वस्वामी शक्यो हो स्वरूप उपलब्धी हेतू संयोग. आता मी जे हे सांगतोय हे सांख्य योग, ज्ञान योगातलं सगळ्यात सार आहे. अविद्या नाश कसा करायचा त्याच्याबद्दल जिथे हंसगीतेत श्रीकृष्ण सांख्य योगच सांगतायत. जो शेवटचा श्लोकात ते म्हणतात की मी हा सांख्य योग सांगतोय तुला. तर या सांख्य योगाचा बेसिक वरती आपण आता येतोय की स्वस्वामी शक्य हो, जो मी खरा नाहीये आणि स्वामी म्हणजे जी माझी खरं ओळख आहे, यांच्यात जेव्हा संयोग होतो तेव्हा त्या संयोगाने तुम्हाला अविद्या निर्माण होते. तस्य हेतुर अविद्या. तुमची खोटी ओळख तुमच्या खऱ्या ओळखीवर चिकटली की तुमची खरी ओळख झाकली गेली आणि अविद्येचं पांघरुण पडलं. तर त्याचा हेतू काय आहे? अविद्या. तत् अभावात संयोग अभावे. जेव्हा खोटी ओळख खऱ्या ओळखीपासून तुम्ही दूर केली, तो संयोग दूर केला, तर तुम्ही कैवल्य समाधीत पोचलेला आहात. हानं तदृशे कैवल्यम. आता याचा उपाय काय? विवेक ख्यातीर अविप्लव हानोपाय. म्हणजे न ढळणारा, न इकडे तिकडे चढणारा जो विवेक आहे. विवेक म्हणजे तुमची खरी ओळख आणि खोटी ओळख सेपरेट करणारी बुद्धी. हा विवेक जो सतत ठेवला तर सगळ्या नुकसानीपासून, संकटापासून तुमची हानी टाळता येईल. तस्य सप्तदा प्रांतभूमी प्रज्ञा. जेव्हा हा विवेक तुमच्या अंगी येईल तेव्हा हळूहळू 7 स्टेज मध्ये तुमच्याकडे नॉलेज येत जाईल. आता जी आपण योगासनं केली, प्राणायाम केली, ही 8 अंग आहेत अष्टांग योगाची, जे पतंजली सांगतोय. पुढे इकडून सुरुवात करतात ते सांगायला. यम नियम म्हणजे जे पाळायच्या गोष्टी असतात त्या. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार म्हणजे इंद्रिय निग्रह, धारणा, ध्यान, समाधी, ही 8 अंग झाली. तर योग अंग अनुष्ठानानी, ही अनुष्ठान जर केली या 8 अंगाची
8 अंगाची म्हणजे अष्टांग योगाची जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस सुरू करता तेव्हा तुमच्यातली अशुद्धी क्षय म्हणजे काय? रजतम गुण कमी झाले, सत्व गुण वाढले, म्हणूनच अशुद्धी क्षय ज्ञान दीप्ती. ज्ञान हे सप्तगुणाचं द्योतक आहे, ते वाढलं आणि विवेक ख्याते हे विवेक बुद्धी तुमच्यात होते. तर आपण जी आसनं करतोय, प्राणायाम करतोय, हे अशुद्धी क्षय सत्व वाढण्यासाठी आणि विवेक वाढवण्यासाठी आपण हे करतोय. श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, हे जेव्हा ज्ञान तुमच्याकडे येतं, ही जेव्हा प्रज्ञा तुमच्यापाशी येते, तेव्हा तुम्हाला अजून काहीही शिकायचं उरत नाही आणि इच्छाही राहत नाही की आता काही शिकायचं उरलंय. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नादिकम तत. अजून काही नकोय असं तुम्हाला वाटायला लागलं, सगळं ज्ञान मिळाल्याचं जमा होतं. आणि जेव्हा अशा ज्ञानाच्या ठिकाणी तुम्ही स्थिर होता, तेव्हा कितीही मोठं दुःख आलं तरी तुम्ही विचलित होत नाही. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यपे. गुरुणापि म्हणजे मोठं दुःख आलं तरी तुम्ही विचलित होत नाही. आणि शेवटचा श्लोक त्याच्यात त्यांनी दिलाय की हे जेव्हा ज्ञान तुम्हाला मिळतं तेव्हा हे अविद्या आणि खरं तुमचं ओळख ह्याच्यापासून सेपरेट झालं. तत्विद्या दुःख संयोग वियोग योग संजितम. म्हणजे दुःख संयोगचा वियोग होतो, त्या दुःखापासून तुमचा वियोग झाला, अविद्या रूपी पांघरून निघालं, खोटी ओळख निघाली, तुमची खरी ओळख झाली, तर तुम्ही योगात झाला, त्या परमात्म्याशी एकरूप झाला. सनिश्चयेन योक्तव्यो. आणि त्या निश्चयाने तुम्ही खऱ्या ओळखीशी जेव्हा सतत राहता, न थकता न उत्साहपणे, योग अनिर्विण्ण चेतसः. म्हणजे न ढळलेलं सतत स्टेडी असलेलं माइंड ते योगात असतं असं म्हणतात. आता आपण पुढचा श्लोक बघू. यावत नानार्थी पुंसो न निवर्तेत युक्तिभिः जागर्ती अपि स्वप्नज्ञ स्वप्ने जागरणम यथा. आता अशा प्रकारे तुम्ही जर वेगवेगळी तुमची भावना असेल की मी वेगळा तू वेगळा तू वेगळा, आणि तुम्ही अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी आपण सगळे एकच आहोत ही भावना काढून टाकली, तर कितीही समजवलं तरी त्याच्यात काही प्रकाश पडत नाही. तो जागा दिसला तरी स्वप्नात असल्यासारखा आहे. तसं स्वप्नात एखादा स्वतःला जागा समजतो. तर आता आपण अष्टवक्र गीतेमध्ये बघूया. अष्टवक्र काय म्हणतात? अहम करते ती अहम मानम. म्हणजे मी केलं हे मोठ्या काळासाप चावल्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही म्हणता नाहम करते ती, म्हणजे मी नाही केलं असं म्हटलं तर तुम्ही अमृत पिऊन सुखी झाल्यासारखे आहात. अहम करते ती अहम मानम महाकृष्णा हि दंशिनः नाहम करते ती विश्वासम अमृतम पित्वा सुखी भवे. आता जनक राजाला एकदा स्वप्न पडतं, बरं का? तर स्वप्न पडतं त्याला की स्वप्नात मी भिकारी आहे, आणि तो अष्टवक्र त्यांचे गुरु. म्हणून ते अष्टवक्रांना विचारतात की या स्वप्नाचा काय अर्थ आहे, मी नक्की कोण आहे, राजा आहे की भिकारी आहे? तर अष्टवक्र म्हणतात की तू राजाही नाहीये आणि तू भिकारी नाहीये, हे दोन्ही स्वप्नच आहे. एक तुला पडलं होतं आणि आत्ताही तू स्वप्नातच आहे, हेही काही खरं नाहीये. म्हणून जागर्ती अपि स्वप्नज्ञ. तू जागा दिसलास तरी स्वप्नातच आहेस. हे राजा पण स्वप्नमयी आहे, हे काही खरी गोष्ट नाहीये असं ते म्हणतात. यदा न अहम तदा मोक्षो. जेव्हा तू मीपणा काढून टाकशील तेव्हा मोक्षाला पोचलास. यदा न अहम तदा मोक्षो यदा अहम बंधनम तदा. अहमपणा आला की बंधन आलं. मत्वा इति हेलया किंचित मा गृहाण विमुंचता. म्हणजे तू ह्याच्यात देण्या घेण्यातून बाहेर पडून जा. यस्य अंतस्यात अहंकार. ज्याच्यात अहंकार आहे तो किती नाही करू म्हटलं तरी कर्मबंधनात अडकतोच. आणि जो निरहंकारी आहे तो किती केलं तरी न केल्यात जमा होतो. निरंकारी किती न केलं तरी जमा होतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात यस्य अहंकृतो भाव बुद्धी यस्य न लिप्यते. म्हणजे अहंकृत भाव नाहीये, त्याच्यात अहंकाराचा लवलेश नाहीये, बुद्धी त्यांनी लिप्य म्हणजे आवरण झालेली नाहीये. हत्वा अपि स इमान लोकांना. त्यांनी कोणाला मारलं तरी त्याला त्याचं बंधन राहत नाही. आपली परशुरामाची गोष्ट तर सगळ्यांना माहितीच आहे. ते निरहंकारी अहंकार न ठेवता वडिलांची आज्ञा म्हणून आईची हत्या करतात, पण त्यांना त्याचं पाप लागत नाही, कारण त्यांनी स्वतःचा अहंकार आधीच नाहीसा केलेला असतो. चतुश्लोकी भागवतात आपण केलेलं होतं या स्वप्नाबद्दल. जागृती आपण स्वप्नज्ञ
स्वप्ने जागरणम यथा. तर याच्यात पुढचा शेवटचा श्लोक घेऊया आजचा. असत्वात आत्मानम अन्येषाम भावानाम तत्कृताभिदा. म्हणजे तुमची खरी ओळख तुम्ही विसरून गेलात आणि खोट्या ओळखीत तुम्ही अडकलात, तर त्याच्यात मला काय करायचंय, कसं करायचंय, या सगळ्या गोष्टी प्रपंचाच्या तुम्ही चिंतेत अडकून जाता. त्यामुळे या प्रपंचाच्या चिंता गोष्टी सगळ्या स्वप्नासारख्या असल्यासारख्या सोडून द्या. गतयो हेतवच्च अस्य मृषा. मृषा म्हणजे खोटं. स्वप्न दृशो यथा. हे सगळं स्वप्नासारखं खोटं आहे समजून त्याचा त्याग करा असं म्हणतात. तर इकडे चतुश्लोकी भागवतात आपण जेव्हा गेलो होतं, तिसरा श्लोक, दुसरा, ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी तत्विद्यादात्मको माया यथा भासो यथा तम. त्यामुळे जे काही तुला दिसतंय ते जर माझ्याशी निगडीत नसेल तर समज ती माझी माया आहे. जसा आभास, रिफ्लेक्शन तुला दिसतं, जे तुझ्या अविद्या रूपीतून तुला ते जाणवतंय, अविद्येमुळे तुला तो भास जाणवतोय, माया जाणवतोय. अष्टवक्र म्हणतात स्वप्न इंद्रजालवत पश्य. स्वप्नासारखं, इंद्रजाल म्हणजे जादूसारखं हे स्वप्न आहे. पश्य दिनानी तिन्ही पंचवा. 3 किंवा 5 दिवसाचं हे स्वप्न आहे असं अष्टवक्र म्हणताय. त्याच्यात मित्र, तुमची जागा, प्रॉपर्टी, धनागार, पैसे, बायको, मुली आणि सगळ्या ज्या मुलं जी आहेत हे सगळं स्वप्न आहे. 5 दिवस चालणार असं अष्टवक्र म्हणतायत की त्याच्यात अडकू नका. आणि अवधूत गीतेत अवधूत सांगतायत दत्तात्रय इंद्रजालवत पश्य. हे सगळं इंद्रजाल प्रमाणे बघा. यथा मरुमरीचिका. जसं वाळवंटात मृगजळ तुम्हाला दिसतं. अखंडितम अनाकारो वर्तते केवल शिव. सगळीकडे अखंडित अनाकार शिवच आहे. तुमची खरी ओळख जी आहे ते अखंडित अनाकार सगळीकडे फक्त शिव आहे. बाकी सगळं इंद्रजाल आहे. हे सगळं मोहमाया आहे. आता शेवटची गोष्ट मागचं आपण संपूया. एक जेव्हा साधू असतो तो एका राजाच्या दरबारात जातो. तो राजा खूप गुणी असतो, प्रचंड सेवा करत असतो आणि दिवस रात्र मेहनत घेत असतो. पण काय असतं, अति काळजी घेऊन तो चिंताग्रस्त झालेला असतो की अरे आता मी सगळ्यांना कळतोय पण बाजूचं आक्रमण करेल का, अरे आता सगळं काही तब्येतीने ठीक आहे पण कुठली रोगराई येईल का, माझा खजिना रिकामा होईल का, सारखी चिंता त्याला. मग तो साधू म्हणतो अरे तुझं नाव खूप ऐकलं, तू एकदम चांगला, उदार आणि सज्जन राजा आहे, तू खूप चांगलं काम करतोयस, काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळं काही ठीक आहे ना. तो म्हणतो सगळं ठीक आहे पण माझ्या डोक्यात खूप चिंता आहेत. हे टिकेल कसं, हे जाईल, हे जाईल, ते जाईल, ते जाईल. ही सगळ्यांसाठी गोष्ट आहे असं समजूया आपण. डे टू डे लाईफ मध्ये अप्लाय करण्यासाठी कधी चिंता आली तर ही गोष्ट आठवायला हरकत नाहीये. मग तो साधू म्हणतो ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास आहे. तो साधू एकदम वर्ल्ड फेमस. तर राजा म्हणतो हो तुमच्या तिथं साष्टांग नमस्कार घातला तुम्ही आल्या आल्या, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. तो म्हणतो मी चिंता तुझी आत्ता सोडवतो. तो काय म्हणतो, हे सगळं राज्य मला देऊन टाक, रिटायर होऊन जा. तो म्हणतो ओके डन, तुमच्यापेक्षा चांगला व्यक्ती मिळणारच नाही जगात हे राज्य सांभाळणार. तो म्हणतो दिलं आणि अर्पण करून टाकतो. मग साधू म्हणतो आता तू काय करणार. तो म्हणतो आता बघतो जरा काहीतरी उद्योगधंदा करता येईल का. तो म्हणतो तू सगळं मला अर्पण केलं तर आता तुझ्याकडे प्रॉपर्टी कुठे आहे, तू सगळंच दिलं ना मला, तुझ्याकडे काहीच नाही. तो म्हणतो हा आता तो प्रश्नच आहे, माझ्याकडे तर काहीच नाहीये, मग विचारच करायला लागेल. मग साधू म्हणतो हे बघ माझा आता आश्रमाची व्यवस्था लावायला जरा 4-6 महिने आहेत, मला काही लगेच टेक ओव्हर नाही करता येणार तुझ्या राज्यावरती. मी जर आश्रमाची व्यवस्था लावून येईपर्यंत तुला या राज्याचा सीईओ म्हणून ठेवतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, तुला येईल का सांभाळता. तो म्हणतो त्याच्यात तर मी एक्सपर्ट आहे, इतकी वर्ष तेच करत होतो, आरामात करतो. पण एक अट आहे, काय झालं तर क्रेडिट मला द्यायचं आणि समजा वाईट झालं तर जबाबदारी पण माझ्यावर, तू कसली जबाबदारी घ्यायची नाही, तू फक्त तुझं काम करायचं. तो म्हणतो एकदम सोपं. साधू म्हणतो ओके गुड बाय, जातो. राजा कामाला लागतो उत्साहाने, दिवस रात्र 6 महिने कसे जातात कळत नाही. साधू येतो, कसं काय, ऑल ओके, सगळं राज्यविद्य मस्त, चिंता बिलकुलच नाही. का नाही, तुमच्यावरच सोडले. मग साधू म्हणतो राजा हेच सांगायचं होतं, आता माझ्या ठिकाणी परमेश्वराला ठेव आणि काय असेल तर त्याला अर्पण कर, तुझा अहंभाव मध्ये आणू नको, मी करतोय
हे मध्ये त्याच्यात घालू नको. तोच करतोय, जे करेल चांगलं वाईट ते त्याच्या इच्छेनेच होतंय असं समजून कामाला लाग. आणि इथे आपण हंसगीतेचा हा पाठ थांबूया. पुढच्या वेळेला लास्ट पाठ हंसगीतेचा घेऊया. बसायला आणि शेवट करू. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे